हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं। वसमत तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेत असतात। अतिवृष्टीमुळे वादळी वाऱ्यांमुळे मात्र केळीची झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही अक्षरशः मोडूनच पडली आहेत। पाऊस थांबून आता 5-6 दिवस झाले असले तरी सुद्धा चिखल असल्याने चिखलामध्ये पडलेली केळी आता सडायला लागली आहेत। व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना 300 ते 400 रुपये क्विंटल प्रमाणे केळी मागतायत, त्यामुळे शेतकऱ्यांचं हे नुकसान होते। शेतकऱ्यांना मजुरांकडून केळी तोडून दिली तरी लागवड खर्चही निघत नाहीये, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत। माझी 2,500 केळी आज तुमच्या नजरेदेखत पाहता पुरेपूर माझं पूर्ण नुकसान झाल्याचं आहे। काही 1 रुपया मला नाही घडला, उलट मी या केळीला 1.25 लाख रुपये स्वतः खर्च केलेला आहे। आज मग 1 रुपया पण निघणं, मी काय करायचं, कुठून काय आणायचं। पुरेपूर गावातले शेतकरी बाकीचे असे प्रत्येकाचं नुकसान झाले, तरी शासनाला माझी एकच विनंती आहे, आम्हाला काहीतरी पर्याय मार्ग काढा, आम्हाला काहीतरी अनुदान आम्हाला आर्थिक मदत काहीतरी द्या। ते भाव जे एकदम खालच्या थराला झालेत की म्हणजे शेतकऱ्याचा असा खर्च पण निघणार नाही अशा परिस्थिती झाली। तर त्यातल्या त्यात आमच्या केळीचं जे नुकसान आहे ते सध्या व्यापारी कुठल्याही व्यापाऱ्याला जर दाखवल्या तर कुठला पण व्यापारी म्हणते की पावसामुळे नुकसान झाल्यामुळे व्यापारी पुढच्या गाड्या भरत नाहीत, पूर परिस्थिती जास्त असल्यामुळे बाहेर गाड्या जात नाहीत आणि भाव जर विचारला तर आमचा खर्च न होईल एवढा भाव जर आम्हाला सांगतात, त्यापेक्षा हे त्यातल्या त्यात हे असं शेतातलं नुकसान पण आम्हाला देखवत नाही आता।